नमस्कार. शिवसेनेचे उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांनी 13-14 मिनिटांमध्ये अनेक विषय बोलून टाकलेले आहेत, ज्याची खरोखरच गांभीर्यानं दखल घ्यावी लागेल. आपल्या भाषणात तानाजी सावंतांनी हे गांभीर्यानं घ्या अशा स्वरूपाची विनंती शिवसेनेच्या नेत्यांना केलेली आहे. तानाजी सावंत गांभीर्यानं घ्या असं म्हणतायत, हे तुम्हाला ऐका अगोदर त्यांची तळमळ किती आहे ते दिसेल. हे वाक्य कृपया ऐका. एक नम्र विनंती, कळकळीची विनंती सर्व शिवसैनिकातर्फे या महाराष्ट्रातल्या आपल्याला विनंती करतोय. कुठंतरी आपल्याला सिरियस होणं गरजेचं आहे. कुठंतरी सिरियस. आम्हाला सत्तेत बसायची सवय नाही, आम्हाला काय फरक पडत नाही, पण विश्वासघात शिवसेना कधीही करून घेणार नाही, हे ध्यानात ठेवा. आता यानंतर काय गांभीर्यानं घेतलं पाहिजे हे मी तुमच्या समोर मांडणार आहे. मला यातलं राजकारण अजिबात मांडायचं नाही आहे. शिवसेनेची अवस्था काय होतीये, शिवसेनेला राष्ट्रवादी दाबतीये का, काँग्रेस नुकसान करतेय का, की शिवसेना ते करून घेतेय, या विषयावर आजच्या व्हिडिओमध्ये मला काहीही बोलायचं नाही आहे. जे गांभीर्यानं घेतलं पाहिजे ते काय आहे हेच मला या व्हिडिओमध्ये आपल्या समोर स्पष्ट करायचं आहे. तानाजी सावंतांनी आपल्या भाषणात वारंवार उल्लेख केला तो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मिळणाऱ्या सरकारी पैशाचा. कंत्राटांसाठी निधी मिळतो, वेगवेगळ्या कामासाठी निधी मिळतो, ग्रामविकास विभागाचा 25-15चा निधी मिळतो, असं सातत्यानं या भाषणात 13 मिनिटात 2 वेळेला तानाजी सावंत बोललेले आहेत. यात ते पहिल्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये 1-1 कोटी रुपयांचा निधी आणतात असं ते म्हणतात. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा हा विषय काढला आणि 1 कोटी रुपयांचा निधी आणून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कशी कमाई करतात ते देखील सांगितलं. तेही तुम्ही ऐका. हसन मुश्रीफाकडे जाऊन 1-1-1.5 कोटीची कामं 25-15ची घेऊन येतो आणि आपल्या तिथं छाताडावर नाचतो. जे आमदाराला मिळत नाही, जे खासदाराचा विषयच येत नाही. आणि मग शिवसेनेसाठी काय, मग नुसतंच गोड गोड आमच्यामुळं हे सत्तेत आले, आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमची घरी विस्कटायचा प्रयत्न तुम्ही करता. काय शिवथाळी भोजन चालवा आमच्या शिवसैनिकांनी. त्यांनी 1 कोटीचं काम आणायचं, 40 लाख रुपये त्याच्यात कमवायचे आणि माझ्या शिवसैनिकानं शिवालय ते शिवथाळी भोजन चालवायचं, 10 रुपयाला ताट विकायचं, बिलासाठी 3-3 महिने थांबायचं आणि त्याच्यातनं 5,000ची वाट बघत बसायची. फरक ऐकलं. तानाजी सावंतांच्या वाक्यातलं महत्वाचं वाक्य कोणतं असावं, शब्द कोणता असावा, तर 1 कोटीचा निधी आणतात आणि 40 लाखाचा फायदा करून घेतात. तानाजी सावंत बोलण्याच्या भरात काहीतरी बोलून जातील असे व्यक्तिमत्व नक्कीच नाही. शिवसेनेने त्यांना मागच्या सरकारमध्ये शेवटच्या टप्प्यात राज्यमंत्रीपद बहाल केलेलं होतं. त्यानंतर त्यांना अगदीच विदर्भातल्या मतदारसंघातून उचलून आणून मराठवाड्यातल्या एका टोकाच्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्राला जोडलेल्या परांडा विधानसभा मतदारसंघात प्रतिनिधित्व करायला पाठवलं होतं. तिथे ते विजयी देखील झाले. सावंत हे अत्यंत हुशार शिक्षण संस्था चालक आणि एक चांगले कार्यकर्ते आहेत. याच तानाजी सावंतांना असं वाटतं की 1 कोटीच्या कामामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कंत्राटदार कार्यकर्त्यांच्याकडून 40 लाखाचा फायदा करून घेतला जातो आहे. याचा अर्थ 40% फायदा या कंत्राटदार मंडळींना सरकारी कामातून होतो आहे. सावंत साहेबांचं हे वाक्य खरं असेल तर 40% फायदा होणारी कामं कोणती हे राष्ट्रवादी काँग्रेसनं जरा स्पष्ट केलं पाहिजे. ग्रामविकास विभागाकडून 25-15चा निधी आणणाऱ्या कार्यकर्त्यांनी, आजवर आणलेल्या कार्यकर्त्यांनी 1-1 कोटी रुपयांची कामं कुठे केली आहेत आणि त्या कामं कशा स्वरूपाची झाली आहेत याचा अभ्यास करण्याची वेळ आता आलेली आहे.
जे समजलंय, जे कळलंय ते तानाजी सावंतांनी मांडलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे केलेलं आहे असं तानाजी सावंतांचं म्हणणं असेल तर 1 कोटीच्या कंत्राटात 40 लाख कमवता येऊ शकतात किंवा कमवली जातात, तर ते काम कसं होत असेल याचा विचार देखील करण्याची गरज आहे. कारण कुणी किती नाकारा स्वीकारा, काय म्हणायचंय ते म्हणा, आपल्याकडे एखादं काम सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा सरकारी असेल तर त्या विभागाचे पर्सेंटेज ठरलेले असतात. अगदी बिल काढणाऱ्या कारकुनाला शेवटच्या टप्प्यात चेक निघाल्यावर सुद्धा पैसे द्यावे लागतात खुशीचे. ही इथली राज्य सरकारची, कोणत्याही सरकारची पद्धत होऊन गेली आहे. भ्रष्टाचार हा शिष्टाचार होऊन गेलेला आहे. ज्युनियर इंजिनियर, डेप्टी इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या पातळीवर देखील पैसे द्यावे लागतात. साधारणतः 10 ते 15% रक्कम सरकारी कार्यालयामध्ये वाटावी लागते आणि 40% फायदा होतो. म्हणजे 55 ते 60% रक्कम ही बाजूला काढली जाते आणि 40% फक्त काम होतं. जर 40% काम होत असेल तर त्या कामाचा दर्जा काय असेल, त्याची स्थिती काय असेल याचा विचार करण्याची गरज आहे. म्हणून मी म्हणालो होतो, मला तानाजी सावंतांच्या राजकीय विषयावर या व्हिडिओत भाष्य करायचं नाही आहे. मी अन्य व्हिडिओत त्यांच्याविषयी बोलणार आहे, पण या विषयात मात्र मला एवढंच सांगायचं आहे की 40 लाख फायदा होत असेल तर या कामाची तात्काळ चौकशी करणं आवश्यक आहे. मुद्दा पुढचा. याच भाषणाच्या नंतर युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते वरुण देसाई, हे बाळकडूतले कार्यकर्ते नाही आहेत, हे पाटणकर काळ्यातले कार्यकर्ते आहेत, नेते आहेत. आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय नातेवाईक, उद्धव ठाकरे यांच्या साडूचा मुलगा असलेले वरुण देसाई युवा सेनेची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन महाराष्ट्रातल्या युवाजनांशी संपर्क करायला निघालेत. म्हणजे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि वरुण सरदेसाई जे संबंधित आहेत ठाकरे परिवाराचे, यांचंच राज्य शिवसेनेवर चालणार आहे. मी जो बाळकडू वर्सेस पाटणकर काढा असा व्हिडिओ केलेला होता त्याच्यामधलं हे प्रतीक आहे. मला यातलंही एक गमक अजून तुम्हाला सांगायचं आहे. एक छोटंसं वाक्य आहे वरुण सरदेसाईचं, ते तुम्ही ऐका. शिवसेनेचा एक दूत म्हणून एवढी आपल्याला खात्री देतो, शिवसैनिकावर जर कोणता अन्याय होत असेल तर त्याची जी काही आपण संपूर्ण मालिका वाचून दाखवली ती सगळी तशीची तशी मी 100% शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचू. वरुण सरदेसाई हा एक छोटासा मुलगा, उद्धव ठाकरे यांच्या साडूचा मुलगा आहे, मेवणीचा मुलगा आहे, म्हणून वरुण सरदेसाईचं महत्व. अन्यथा राजकीय दृष्ट्या वरुण सरदेसाईचं आकलन, क्षमता, पात्रता काय आहे हे महाराष्ट्राला ठाऊक आहे. ठाकरे परिवाराचा नातेवाईक या एकमेव मेरिटवर वरुण सरदेसाई आज 6व्या मजल्यावरून स्वतःच्या मर्जीनं कारभार हाकतायत. याच वरुण सरदेसाईंचं वाक्य आहे आणि तानाजी सावंतांना शब्द आहे की आपल्या मनातल्या भावना मी उद्धव ठाकरेंच्या पर्यंत नक्कीच पोहोचवेन. आता मला हसू याचं आलंय की उद्धव ठाकरेंच्या पर्यंत भावना पोहोचवण्यासाठीचा ॲक्सेस तानाजी सावंतांच्या सारख्या ज्येष्ठ, विचारी, मोठ्या असलेल्या नेत्यांच्याकडं नाही, जे पक्षाचे आमदार आहेत. आमदार असलेल्या नेत्यांना उद्धव ठाकरेंच्या पर्यंत आपल्या भावना पोचविण्याचा ॲक्सेस नाही, तर तो ॲक्सेस फक्त वरुण सरदेसाई यांच्याकडे आहे. वरुण सरदेसाईच आमदारांच्या भावना समजून घेऊन उद्धव ठाकरेंना समजून सांगतील. पुन्हा इथे मुद्दा बाळकडू आणि पाटणकर काढ्याचा येतो. बाळकडू हे होतं की थेट सामान्य शिवसैनिकांच्या भावना शिवसेना प्रमुख ऐकून घ्यायचे आणि त्यावर निर्णय द्यायचे. म्हणून आदेश सर्वोपरी होता. आदेशाचं पालन व्हायचंच, कारण आपल्यावर झालेल्या अन्यायाचं निराकरण शिवसेना प्रमुख करतील हा विश्वास
शिवसैनिकांच्या मनामध्ये होता. इथे वरुण सरदेसाई सारखा मिसरूड न फुटलेला कार्यकर्ता उद्धव ठाकरेंचा नातेवाईक आहे, म्हणून आमदार आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या मध्ये ॲक्सेसचं काम करणार आहे, सेतू जोडण्याचं काम करणार आहे. सेतू जोडणे हा शब्द खूप छान झाला. मध्यस्थाचं काम करणार आहे. ही सगळ्यात शिवसेनेतली मोठी शोकांतिका आहे. खरं तर तानाजी सावंत, चंद्रकांत खैरे, आढळराव, बारणे, अनंत गीते, दिवाकर रावते, आता ही जरा अजून वेगळी नावं सांगतोय मी, दिवाकर रावते, मनोहर जोशी, या सगळ्या नेत्यांच्या समर्पणाच्या पुढे या वरुण सरदेसाईचं पक्षातलं महत्व काय असावं, किती असावं, याचा निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे. भारतीय जनता पक्षामध्ये तेजस्वी सूर्या हा उत्तम भाषण करतो, म्हणून तो पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा पक्षाचे अध्यक्ष याच्यामध्ये कार्यकर्त्यांचा मध्यस्थ म्हणून वावरत नाही. वावरत असेल तर तेही वाईटच. वरुण सरदेसाई सारख्या अपरिपक्व, मी हा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय, अजूनही अपरिपक्व राजकारणात पक्व तोच असतो जो अशा स्वरूपाची विधानं करत नाही. वरुण सरदेसाई सारख्या अपरिपक्व नेत्याच्या हातूनच जर आता मेसेज देणे घेण्याची प्रक्रिया होणार असेल तर शिवसैनिक, पदाधिकारी यांच्यामध्ये आणि पक्षप्रमुखांच्या मधलं अंतर वाढलंय, एवढं मात्र नक्की आहे. नमस्कार.